भारतीय पुरातत्व सर्वेक्षण काय सूचना आहे? हे स्मारक 1958 या प्राचीन स्मारक पुरातत्व स्थळे खूप मोठा आहे. वाचा नंतर तुम्ही ती व्हिडिओ पॉज करून. आणि आता हे पायऱ्यावरून आम्ही जात आहोत समुद्र. आणि या फोर्टवर आलोत आम्ही, कुर्लाई फोर्ट. किल्ला पाहण्याची वेळ सकाळी 9 ते सायंकाळी 5:30. फोटो आहे फ्रेम पण इथे कोणीच नाही. इथे फोटो समुद्रात झाडे ते रोज कोण मरते नाही झाड. पूर्ण फोर्ट बघूया आपण. हा आहे कुर्लाई फोर्ट. And the final destination is now taken with. एक नाही दोन आणलं. आता मी चढायला नको वरी डोंगरावर चढायला रे मी चढायला. आणि हे कुर्लाई किल्ल्यापासून समुद्राचा व्ह्यू बघू शकता आपण. समुद्राच्या किनारी हे किल्ला बांधलेला आहे आणि दोन्ही साईडला समुद्र आहे. प्री वेडिंगसाठी चांगला स्पॉट आहे. मला तो सिमेंट नव्हतं ना रे, ते नंतर रिपेअर केला असं सिमेंटात. हा कुर्लाई जो किल्ला आहे पोर्तुगीज यांनी बांधलेला आहे 1523. आणि इथं काहीतरी इंग्लिशमध्ये याच्यावर लिहिलेलं आहे. आणि इथे इंग्लिशमध्येच लिहिलेलं आहे पोर्तुगीज लोकांनी. तरी जवळपास आता खूप पडला आणि लोकांसाठी हे पिकनिक पॉईंट झालेला आहे. इथे लोक खूप फिरायला येतात. आणि या ठिकाणी पिण्याचे पाणी इकडे पण पाण्यासाठी बोगदे इथे केलेले आहे. आतमध्ये पाणी दिसत आहे. आणि इकडे पण काहीतरी आहे. खूप किल्ल्याची पडझड झालेली आहे. पण त्या काळामध्ये आता आर्किटेक्चर जे असतील त्यांनी खूप असे सुंदर रचना याची केलेली होती. महादेवाचं मंदिर आहे. त्या तिथे दिसत आहे तोफ. बघूया आपण तोफ. आणि इथे वरी सैनिक उभा राहत असतील. आणि ही बघा तोफ. हे खूप जुना किल्ला आहे आणि पूर्ण किल्ला इथून दिसतो. आणि तिथे आमची प्री वेडिंग शूट सुरू आहे. तर अशा प्रकारे हा किल्ला आपण बघितलेला आहे पूर्ण.
पोर्तुगीजांनी बांधलेला आणि समुद्राच्या बाजूला. तर आम्ही आता आलो आहोत रेवदंडा या बीचवर आणि किल्ल्याचं आपल्या त्या ठिकाणचं शूट झालेलं आहे आणि अतिशय इथं पण सुंदर म्हणजे लोकेशन आहे रेवदंडा. आणि लोकेशन एकदम मस्त आहे इथले. शिंपले हा म्हणजे ते नारळाचं झाड. खूप सुंदर लोकेशन आहे. कुठून आला तुमच्या मागं मागं कशाला यायला रे? वेतन माणूस आधीच. रेवदंड्याच्या एका बोटवर असं चढलेलो आहे शिपवर. मला वाटतं ही खराब झालेली इथंच असते ती बोट रेवदंड्याला. आणि आमच्यासोबत ते क्लायंट पण येत आहे आणि इथं आम्हाला एक शूट घ्यायचा होता. बोट दाखवतो ही शिप. MV Lima 5 BDRIV आणि कॅबिनमध्ये जायचं सीडी आहे आणि पाण्यातून बोट कशा करतात बघा ना साथरून. पाण्यामधून बाहेर कसं काढतात बघा बोट. हिल्ले हिल्ले म्हणतात. पूर्ण लोखंड पाणी म्हणजे खराब झालेलं आहे, गंजलेलं आहे.